नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. गुरुसंवाद या मालिकेअंतर्गत मागील भागात आपण सौ कल्पना राजे यांची मुलाखत ऐकली. या भागात आपण ऐकणार आहोत त्यांच्या भगिनी सौ मंजुश्री देशपांडे यांचे वंदनीय दादांच्या सहवासातील अविस्मरणीय अनुभव. हो, दादांनी तर लग्नानंतर म्हणजे लग्न झालं ते दादांच्या आज्ञेने. म्हणजे आई आमची जायची दादांच्याकडे आणि मग स्थळ आलं की विचारायचे, बा कसं आहे, काय करायचं. कुणीतरी ऑफिस थांबलंय, त्याचे सारखे फोन म्हणजे बहुतेक मी जाईपर्यंत त्यांचा वीर सुटेल. आणि आईने विचारलं दादांना की असा असा मुलगा आहे आणि काय वगैरे, ते सगळं झालं. त्यांनी सांगितलं हो पुढे जा वगैरे. आमचं 8 दिवसात लग्न झालं. म्हणजे दाखवल्याच्या कार्यक्रमानंतर 8 दिवसात लग्न होऊन मिस्टर परत गेले, कारण की त्यांना सुट्टी नव्हती. मग आम्ही तिथे राहिलो, सगळं झालं. मगाशी मी म्हटलं तसं त्या सुखातच लोळत होते मी. सोन्याच्या खाणीत होते, कुवेतला होतो, सोन्याच्या खाणीत राहत होते, कशाची कमी नव्हती. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये 8-10 वर्षाच्या सगळ्या काळामध्ये एक वर्ष असं आलं, 90-91 साल असेल ते, त्यावेळेला इराकनी सद्दाम हुसेन त्यावेळेला त्यांचा राजा होता, त्यांनी कुवेतवरती आक्रमण केलं. आणि ते रातोरात आक्रमण करून आम्हाला माहितीच नाही. म्हणजे मिस्टर त्यांच्या ऑफिसला गेले नेहमीप्रमाणे. मुलींना शाळेला सुट्टी होती, त्या दिवशी शुक्रवार होता. तर ते त्यांच्या याला गेले आणि मला पहाटे 4 वाजता असं ड्रम आपटल्याचा साफ करतात ना प्लास्टिकचा, तसा आवाज यायला लागला. तर मी म्हटलं हा वॉचमन ड्रम कसले साफ करतोय हा इथे, असं म्हणून मी परत पहाटे निघायचे ते ना, तर मी परत एकदा गुरफटून झोपायला म्हणून गेले आतमध्ये. आणि फोन वाजला, माझ्या मैत्रिणीचा फोन होता तो. आणि ती म्हणाली की पता चल गया क्या मंजू, अटॅक हुआ है ऐसा सुन रही हूँ. असं तिचा फोन घेतला आणि मला काही ते म्हणजे अर्थबोधच लागे ना त्या गोष्टीचा. मग यांच्या मिस्टरांचे मित्र आहेत, त्यांचा फोन आला, बुर्ली म्हणून, अरुण बुर्ली. ते म्हणे प्रसाद कुठे आहे. मी म्हटलं ते तर गेले ऑफिसला. मग त्याला बोलून घे, इराकने अटॅक केला आहे याच्यावरती, कुवेतवरती. आणि मग झालं. मग मला म्हणजे ते तोपर्यंत मला असं वाटलंच नाही की अटॅक केला आहे म्हणजे यांनी काय केलं आहे. तो जो आवाज होता तो बॉम्बिंगचा आवाज होता, हे त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा बॉम्बिंगचा आवाज आहे. झालं, मग अटॅक केला त्यांनी, सगळे टँक बिंक पाठवून हे केलं. आणि मिस्टर जेव्हा फॅक्टरीत पोहोचले
तेव्हा मिस्टरांना बंदुकीच्या धाकाने त्यांनी हे केलं की मला तुझ्या ऑफिसच्या त्या खोलीत नाही, मला तुमचं ड्रॉइंग दे आणि या मशीन कशा काढायच्यात ते मला सांग, मला मशीन उचलून घेऊन जायच्यात. आता हे म्हणालेत की काय आता, म्हणजे मी काय करू. त्यांनी शक्कल लढवली. ते म्हटले की मी किल्ली माझ्या ऑफिसची घरी विसरलो गडबडीत, मी घरी जातो किल्ली घेऊन येतो आणि मग तुम्हाला सगळे ड्रॉइंग बिंग देतो, सगळं तुम्ही काढून घ्या असं त्यांनी म्हटलं. आणि ती खरोखर गुरूंची कृपा की ते त्या लोकांनी ऐकलं त्यांचं आणि तिथून त्यांनी अक्षरशः धूम ठोकली आणि घर गाठलं. येता येता मला त्यांनी ऑफिसमधनंच त्यांच्या फोन केला की तू खालच्या दुकानातनं सगळं आणून ठेव, भाजीपाला, दूध, दुग्ध, जे काय, दही, जे काही लागेल ते. मला जेवढं शक्य आहे तेवढं मी भरून आणि माझ्याकडे होते त्या पैशातनं ते घेऊन आले. ते घरी येईपर्यंत मात्र जीवात जीव नव्हता. घरी पोचले. मग आल्यानंतर त्यांनी वर्णन करून सांगितलं की इथे तिथे मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा लक्षात आलं की टँक आहेत आणि असे मेलेले लोक आहेत, त्यांचे कुवेतचे सैनिक आहे, काही असे अर्धवट गाड्या जळलेल्या त्याच्यात काही आहेत. खूप म्हणजे फारच म्हणजे ते प्रचंड प्रकार होता तो. म्हणजे इथे सांगायचं म्हणजे मला किती कमी सांगू असं मला होत, म्हणजे त्या प्रयत्न मला चालू आहे की किती कमी सांगू. हे सगळं झालं. या सगळ्या याच्यामध्ये आम्ही मग त्या वातावरणामध्ये होतो. मुली खूप लहान होत्या दोघी. मोठी होती साधारण 4.5-5 वर्षाची आणि धाकटी त्याच्यापेक्षा लहान 2-3 वर्षांनी. मग आम्ही तिथे होतो. आता काय करायचं घरात बसून. शाळा बंद झाल्या सगळ्या, ऑफिसेस सगळे बंद झाले, फोन चालू होते. मग इकडे जेव्हा आईला म्हणजे वडिलांना, आईवडिलांना कळलं, भावाला कळलं की असं असं झालेलं आहे, बातम्या सगळ्या पसरल्यात वाऱ्यासारख्या. मग आई दादांच्याकडे जात होते. ते कधी मंजू कधी आहे. मग दादा म्हणायचे की काळजी करू नका होईल असं म्हणा. मग त्याच्या पलीकडे दादा बोलायचेच नाहीत काय. आणि मग नंतर घरी आली की सगळे विचारायचे काय गं. नाही दादा म्हणाले काळजी करू नको, होईल सगळं वेगळं असं म्हणून दर एक दोन दिवसांनी आई जात असेल. आता मला इथे काय परिस्थिती होती यांची ही मला माहिती नाही आहे, पण इतके सगळं इतकं म्हणजे झालं होतं ते की देव फक्त पाण्यात ठेवायचे बाकी होते आईचे. ही हवालदिल झाले होते सगळे. भावानी खूप प्रयत्न केला इराणच्या मित्रांच्याकडनं, इकडनं तिकडनं. आम्ही त्याच काळामध्ये गाड्या घेऊन स्वतःच्या इराकच्या मार्गे असं सगळेजण बाहेर पडलेत कळल्यानंतर आम्ही पण तो प्रयत्न केला. मधल्या काळामध्ये आम्ही 13-14 गाड्यांचा ताफा तयार केला आणि त्या ताफ्यामध्ये सगळं सामान घेतलं, अन्न पाणी जे काही शक्य आहे ते, कपडे बिपडे सगळे लादले आणि आम्ही तिथून इराकच्या बसरापर्यंत आम्ही पोहोचलो. तिथे पोहोचलो ना आम्हाला कळलं की टर्कीची बॉर्डर बंद झाली, सील केली गर्दी म्हणून. मग आता जायचं कुठे. मग तिथे मगाशी मी सुरुवातीला जसं म्हटलं की ते मित्र जे होते बुर्ली म्हणून, त्यांचे अजून एक कोणीतरी मिलिटरीमधले कर्नल होते, ते त्यांचे मित्र होते इराकी कर्नल, इराकी म्हणून. त्यांनी फोन केला आणि मग ते म्हणाले की आम्हाला एक रात्र फक्त तुझ्याकडे, कारण की हॉटेल सगळे बुक होते. सगळ्या लोकांनी सगळे हॉटेल बुक करून कुठेही जागा नव्हती हॉटेलमध्ये राहायची. मग त्यांच्याकडे आम्ही बायका त्यांच्या घराच्या आत, व्हरांड्यामध्ये पुरुष आणि काही पुरुष गाड्यांमध्ये एक एक त्यांचे सामान. इराक हे इतकं कंगाल झालेलं होतं. 8 वर्ष इराणच्या बरोबर युद्ध झालेलं होतं. त्यामुळे त्यांना ब्रेड माहिती नव्हता, त्यांना ज्यूस माहिती नव्हता, त्यांना चीज माहिती नव्हतं, इतके कंगाल होतं. त्यामुळे ते लुटायचे. मग आपलं सामान लुटून त्यांनी नेलं तर काय उपयोग आहे. आणि त्याच याच्यामध्ये असा प्रसंग झाला की आम्हाला मारायला म्हणून सुरा घेऊन काही आले होते असे. ही फॅमिली आहे आणि यांचं सामान लुटायचं. आणि ते त्या बुर्लींना कळलं की आपल्याला मारायला म्हणून आलेले आहेत. मग त्यांनी तिथे त्यांचे मित्र जे आहेत त्यांच्या घरी आम्ही आसरा घेतला. तिथे राहिलो एक रात्र आणि मग तिथनं परत आम्ही घरी आलो. ते माहीत नाही आता घर आहे की नाही, पण घर होतं. मग परत 2 महिने आम्ही तिथेच राहिलो पुन्हा कुवेतमध्ये. मग 2 महिन्यानंतर आकाशवाणी केंद्र सुरू झालं. आकाशवाणी केंद्रानंतर आता आमच्याकडचं तोपर्यंतचं अन्नबिन्न सगळं संपत आलं होतं. मग पुरुषांना सगळ्यांना अन्नाच्या शोधात बाहेर पडायला लागायचं. भाज्यापाला तर बंद झालं होतं, फक्त कांदे बटाटे मिळायचे आणि खबूस नावाचा जो तिकडचा प्रकार आहे तो एक मिळायचा. मग जायचं आता ते शोधायला. तर ते इराकी काय करायचे सैनिक, गाड्या दिसल्यानं एक व्यक्ती दिसली गाडी तर गाडी थांबवायची बंदूक दाखवून आणि सांगायचं, तर समजा आपण इथे राहतोय आज या भागात प्रशांत नगर या कोथरूडमध्ये, तर सांगायचं विमाननगरला नेऊन सोड. मग त्याला ते बंदूक हातामध्ये उगीच मारलं तर काय करणार. मग त्याला तिथे बसवायचं गाडीमध्ये विमाननगर म्हणजे इतक्या अंतरावर त्यांना सोडायला लावायचं. बरं तिथनं आता परत यायचं की येताना परत दुसरा भेटायचा आणि दुसरा बसायचा गाडीत. आम्हाला काय अजून कुठे तिकडे नेऊन ठेव, कुठे अजून डेक्कनला सोड किंवा अजून कुठेतरी सोड. म्हणजे त्यांचं ते बसरा नावाची ठिकाणं होती, अजून कुठली होती जमैयाच्या तिकडे नेऊन सोड, सालमियाला नेऊन सोड, असं करायचं. मग नंतर हेच लक्षात आल्यानंतर सगळ्यांनी ठरवलं की आपण गाडी फुल करायची
5 जण बसायचं, त्यांना जागाच मिळणार नाही. मग जागा मिळाली नाही की आपल्या ह्याच्यात कोणी येणार नाही. एकदा पेट्रोल भरायला म्हणून हे गेले याच्यामध्ये पेट्रोल पंपात, तर त्या तिथल्या सैनिकांनी त्यांचं घड्याळ बघितलं हातातलं आणि ते म्हणाले मला तुझं घड्याळ दे, आणि पेन पाहिलं इथे लावलेलं, पेन दे. त्यांनी पेन दिलं काढून. घड्याळ तो म्हणाले नाही माझ्या बायकोची आठवण आहे शेवटची म्हणून मला तू मागू नको. नशीब त्यांनी ते ऐकलं. म्हणजे हे क्षणोक्षणी पदोपदी आम्हाला फक्त मृत्यू दिसत होता त्या सगळ्या याच्यामध्ये. हे काही खरं नाही. मग आकाशवाणी सुरू झालं, नंतर भारत सरकारने सगळ्यांना बाहेर काढायचं ठरवलं. मग गुजराल त्यावेळेला होते फॉरेन मिनिस्टर. मग ते म्हणाले आम्ही तुमची सोय करू, तुम्ही काळजी करू नका. त्यालाही परत काही दिवस, महिना जवळजवळ उलटून गेला. आणि मग सरतेशेवटी त्यांनी असं डिक्लेअर केलं की तुम्हाला तुमची बस ठरवायला लागेल. तुम्हाला तुमची बस ठरवली की तुम्हाला ती बस तुम्हाला घेऊन जाईल, पैसे बिशे तुम्हीच भरायचे. आता पैसे आणायचे कुठून? आमच्या बँकेत ठेवलेले सगळे खाती सील झाली. मग आणणार कुठून? मग आम्ही शेवटी केरळी लोक तिथे खूप आहेत दुबई आखातामध्ये. मग आम्ही काय सुरू केलं शेवटी, बाहेर असा मोठा खाली टेबल घेऊन जायचा बिल्डिंगच्या खाली आणि तिथे सगळं मांडायचं. इलेक्ट्रिक केटल, मायक्रोवेव्ह ओव्हन आणि असं सगळं तुमच्याकडे जे काय असेल ते छोटे छोटे ठेवायचे. मग इराकी तोपर्यंत इराकी सिव्हिलियन्स पण घुसले होते, सगळे नागरिक पण घुसले होते याच्यामध्ये. सगळं त्यांनी काबीजच केलं होतं इराकने. मग ते तिथे ठेवायचं आणि मग ते सांगते इतक्या पैशात विकायचं. म्हणजे तुमची काय 2,000ची केटल असेल तर ते 100 रुपयाला, मायक्रोवेव्ह असेल 20,000चा तर तो 200 रुपयाला, असं सगळं सामान विकून ते पैसे करायचे. असं आम्ही सामान विकलं. अशामध्ये आमच्याकडचा AC पण विकला गेला, आमच्या इथलं मायक्रोवेव्ह, बऱ्याचशा गोष्टी विकल्या सगळ्यांनी. आणि मरणाचा उकाडा, ऑगस्ट म्हटलं की प्रचंड उकाडा तिथला, 40-45च्या वर डिग्रीज टेम्परेचर. मग ते सगळं विकून आम्ही पैसे जमवले आणि ते पैसे जमवून मग आम्ही बस केली, भाड्याने घेतली आणि बसने आम्ही तिथून प्रवास सुरू केला. आणि आमचा पहिला मुक्काम झाला बगदादला. मग इतके 2-3 महिन्याच्या याच्यामध्ये आम्हाला खायला काही नव्हतं, जे मिळेल ते खायचं आणि कोंडवाड्यात सगळं स्वतःला कोंडून घेतल्यासारखं त्या पिंजऱ्यात राहायचं. तर तिथे आम्हाला खूप मस्त सोय झाली. सद्गुरूंच्या कृपेने इतकं मस्त तिथे एक रिसॉर्ट मिळालं आणि आम्ही इतके खुश झालो सगळे की अरे वा, आपली काय मस्त सोय केली. पण चिंता नेहमी ही होती की पुढे काय. आज आपल्याला हे मिळालंय, पुढे काय, उद्या काय. उद्या अजून पुढचे दोन मोठ्या हे होत्या. एक याच्यातून निघाल्या, बगदादहून निघालो, तिथे खूप छान सोय झाली. बगदादहून गेलो आणि मग तिथनं अजून नोमॅन्स लँडमध्ये आम्हाला राहायचं होतं, तिथे तंबू ठोकले होते. मग तिथपर्यंत त्या गाडीवानाने आम्हाला सोडलं तिथे, आता तुमचं तुम्ही जा. मग आम्ही आपलं लेकरं बाळं सामान विमान, म्हणजे लिटरली सगळे पुरुष आहेत ना हे हमाल झाले होते, काळे कुट्ट सगळे मळलेले, अंघोळ नाही, काही नाही. ते तंबू ठोकले होते, एक तंबू मिळाला त्यात राहिलो. त्यात याचं वादळ सुरू झालं, वाळूचं वादळ. कित्येकांचे सामान हरवलं, कित्येकांची मुलं कुठे आहेत काय आहेत माहिती नाही. बॉर्डरवरती गर्दी इतकी झाली होती की तिथे खूप जण गेली, खूप जणांची मुलं दगावली पाण्याने, तहानेने, उन्हामुळे. असं सगळं असताना तिथे राहिलो. तिथे आठवड्याभर होतो नोमॅन्स लँडमध्ये. मग तिथून आमचा जसा नंबर लागेल त्या नंबरप्रमाणे मग पुढच्या ह्याच्यात, म्हणजे जॉर्डनचा जो शेवटी मोठा कॅम्प झाला, अजरत म्हणून तिथलं वाळवंट आहे मोठं जॉर्डनचं, तिथे मोठे त्यांनी तंबू बिंबू ठोकून सगळी तयारी केली होती. मग तिथे परत गाडी शोधली, बस शोधली. म्हणजे मग आम्ही सगळेजण जे 12-13 जण होतो त्या सगळेजण म्हणून ती बस मिळाली. ती गुरूंचीच कृपा. तोपर्यंत माझ्याकडे असलेला शिरा होता मात्र एक डब्यामध्ये मुलींसाठी शेवटचं माझ्याकडे रवा उरला होता, त्याचा मी शिरा करून घेतला होता. आणि पाणी मिळत नाही म्हणून आम्ही मोठे असे 25-25 लिटरचे बॅरल घेतले होते बरोबर, की पाणी नाही मिळत ते कळलं तर आपल्याकडे पाणी. आणि थंडी खूप, म्हणजे 45 डिग्री दिवसाचं टेम्परेचर आणि 6 डिग्रीज रात्रीचं आणि वाळू, असं म्हणून मुलांसाठी ब्लँकेट घेतले होते. त्यातही म्हणजे आम्ही जेव्हा सामान विकलं तेव्हा सुद्धा कपाट घेताना सुद्धा ते तुम्ही कपाट आहे ना आम्ही घेतो, मग ही 5 खेळणी आम्हाला द्या फुकट, म्हणजे एके उपर फ्री असं ते असल्यासारखं असं विकलं. त्यात फक्त आमच्या मुलींची, माझ्या मोठ्या मुलीची एक मांजर होता छोटा, म्हणजे याचं स्टफ टॉय होतं आणि तिचा पांडा होता. तो पांडा मात्र आणता नाही आला आम्हाला, पण तिचं मांजर ती घेऊन आली होती. आणि आम्ही त्यावेळेला असे कार्ड्स तयार केले होते नावांचे, म्हणजे मुलींची नावं, त्या आईवडिलांची नावं आणि इथे कोण पत्ता आहे त्यांचा, की समजा आम्ही दोघंही नाही वाचलो, गेलो नाही तर मुलांना कुठे नेऊन सोडायचं, ही मुलं आली कुठून, कोण आईबाप आहे, इथपर्यंत सगळी तयारी केली होती आम्ही, की ठीक आहे. आणि प्रवासात सुद्धा आता काय मरण येणारच आहे, माहितीच आहे मरण येणार आहे, सगळीकडे ते होतेच सैनिक.
सामान वेड्यासारखं लुटत होते. सामानाचं अक्षरशः म्हणजे नासधूस करून प्रत्येक उचकटून बघायचे, कशात काय ठेवले म्हणून. या सगळ्या भीतीमुळे आम्ही ते सगळं म्हणतात हे काही नाही, आता आपल्याला जिवंत गेलो तर त्याचीच कृपा, मेलो तरी त्याचीच कृपा. तर त्या ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही त्या अजरकच्या त्या वाळवंटाच्या त्या याच्यामध्ये त्यांनी आम्हाला रात्री 12 वाजता तिथे सोडलं त्या बसवाल्याने. आणि मग तिथे सोडल्यानंतर आम्ही सगळ्या बायका मुलांना घेऊन तिथे उभे होतो आणि पुरुष पुढे गेले होते. आणखी अगदी मिणमिणते दिवे दिसत होते, काय आहे तेच कळत नव्हतं आधी. मग पुढे गेल्यानंतर तिथे त्या भागामध्ये ना श्वापदं खूप निघतात, विंचू, साप असे विषारी हे खूप तिथे असतात वाळवंटामध्ये. तर त्या याच्यामध्ये आम्ही पुरुष म्हणाले आम्ही जाऊन बघून येतो कुठे आहे काय ते, तुम्ही इथे थांबा. आम्ही इतके घाबरलेले औषध होतो की मागे बघितलं तर अंधार, इकडे बघितलं तर अंधार, काही दिसतच नव्हतं, फक्त दिवे लुकलुकणारे दिसत होते. मग पुढे जेव्हा सगळे गेले पुरुष लोक, आम्ही तिथे थांबलो होतो, तरी आम्ही भीत हळूहळू पुढे गेलो. मग तिकडनं हाक आली की या सगळ्यांनी इकडे, तंबू मिळालाय असं म्हणून त्यांनी जेव्हा हाक दिली तेव्हा मग आम्ही भराभरा सामान काय असेल ते घेऊन गेलो. आमच्या आयुष्यामधला फार मोठा आहे. आमच्या आयुष्यातला अजून एक गोष्ट अशी आहे की आमच्या आयुष्यामध्ये 23 या आकड्याला फार महत्त्व आहे. आमच्या लग्नाची म्हणजे विषयांतर थोडंसं करते, लग्नाची पत्रिका जोडली त्याच्यात 23च गुण जुळले. आमच्या घराचा आत्ताचा नंबर 23च आहे. आमचा प्रवास 23लाच होतो कुठे गेलं की. आमची खरेदी 23ला होते, मोठे म्हणजे कालच अजून मोठी खरेदी झाली आहे कालच ती होते. आणि आम्हाला तंबू पण मिळाला, तो पण 23च नंबरचा मिळाला. म्हणजे 23 आकड्याशी काय गणित आहे हे मला माहिती नाहीये, पण हा 23 आकडा आमच्याशी फार जवळच आहे, म्हणजे जीवलग आहे आमचा. मग तिथे त्या तंबूमध्ये आम्ही गेलो हाशूश करत, आणि पहिलं म्हणजे अंग टाकलं आधी त्यात. तेव्हा आम्हाला भान नव्हतं की खाली दगडं आहेत, एवढे मोठे गोटे आहेत का काय. सकाळी उठल्यानंतर जेव्हा बघितलं तेव्हा कळलं की असे ते याची खडी असते ना फोडलेली, ती सगळी खडी टाकली होती वाळू उडू नये म्हणून. आणि त्या खडीवरच आम्ही झोपलो, ती रात्र काढली. दुसऱ्या दिवशी आम्ही बायकांनी ती सगळी खडी बाजूला केली, तिथे जागा केली सगळ्यांच्या बॅगा लावून. आणि मग तिथे आता किती दिवस राहायचं माहिती नव्हतं आम्हाला. मग हळूहळू सद्गुरूंच्या कृपेने तिथे अन्नाची सोय झाली. मग आम्हाला प्रत्येकी 2 काकड्या, 2 टोमॅटो आणि ते खबूस एवढं आम्हाला मिळायचं. पाणी आमच्याबरोबर होतं तोपर्यंत. शिरा होता, तो तिथे गेल्यानंतर शेवटचे 2 घास मुलींना दिला, तो संपला. नंतर आमच्याजवळच असं काहीच नाही. मग तिथे त्यांनी ते वाटप केलं. त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये पाईपलाईन घातल्या आणि पाण्याच्या सोयी केल्या. सगळीकडे ताडपत्री असते ना आपली, तशा ताडपत्रीने भरलेलं सगळं पाण्याचे असे टँक्स तयार केले. नंतर ते गेलं. म्हणजे कशी सोय केली बघा. आपल्या शरीराची रचना अशी आहे की आपण काही खाल्लं प्यायलं की आपल्याला ते शौचावाटे बाहेर सोडण्याची एक क्रिया आपल्या शरीरामध्ये होते, ती झालीच नाही आमची. म्हणजे इतके दिवस आम्हाला नव्हतं अन्न पाणी खायला, तर आम्हाला गरजच पडली नाही कुठे जाण्याची. आणि तिथे गेल्यानंतर काकडी टोमॅटो आम्हाला दिलं असं की ते काही पचून जिरून जाईल सगळं, तुम्हाला त्याची पण तिथे पण गरज नाही. मग जेव्हा त्यांनी सगळे ते आता मोबाईल टॉयलेट सगळीकडे आहेत ते घातले, पाण्याची सोय केली, ते जेव्हा सगळं झालं त्याच्यानंतर मग दही वाटायला सुरुवात केली. मग एक ट्यूना फिश म्हणून असं पॅकेट मिळतं एक टीनमध्ये, ते त्यांनी वाटायला सुरुवात केली. आणि मग नंतर तोपर्यंत 2 ब्लँकेट आमच्याकडे होते मुलींसाठी, आम्ही ते कसे पुरवले होते. जेव्हा गरज पडली अन्नाची तेव्हा अन्न मिळालं, पाणी मिळालं. आणि मग नंतर ब्लँकेटही वाटले त्यांनी, ज्यांना नव्हते त्यांना पांघरून मिळालं सद्गुरूंच्या कृपेने. आणि मग एक दिवस आमच्याकडे ते एक जण आले, तिथले जे अमेरिकेतले जे रेड क्रॉसचे होते त्यांच्यातर्फे ही सगळी सोय होती. अतिशय उत्तम प्रकाराने. मग ती शिस्त जी आहे ना दादांची, मगाशी आपण बोललो तशी, ते शिस्तीत सगळे ओळीमध्ये तंबू. आम्ही निर्वासितच होतो ना सगळे, रेफ्युजी, त्यामुळे त्या सगळ्यांना पण इतकी शिस्तीत सुंदर आणि इतकी सुंदर तिथे रचना केली होती. एका ओळीतले सगळे तंबू, एक ओळ नुसती जायची, मग त्याला दोरी, खूप सुंदर होतं ते. म्हणजे आज मी हे बोलते ते मला ते खूप सुंदर वाटतंय, पण त्यावेळेला जी अवस्था होती ती आम्ही मेलच होतो म्हणजे ऍक्च्युली. आणि मग हे सगळं झालं, तिथे ही सगळी सोय झाली. मग आमचे पासपोर्ट घेतले त्यांनी, मग आमचा नंबर कधी येईल ते सांगितलं आणि आम्ही त्या नंबरची वाट बघत बसलो. मग एक दिवस ते आला तो दिवस, आणि बस त्यांनी त्यांच्यातर्फे केली होती. यावेळेस मात्र आम्हाला काही बसची तरतूद झाली नाही, करण्याची सोय करण्याची गरज पडली नाही, ती तरतूद त्यांनी केली. आणि मग आम्ही इथल्या जॉर्डनचं जे विमानतळ आहे त्या विमानतळावरती पोहोचलो. पहाटे 4 वाजले होते त्यावेळेला.
पण आमचा नंबर आत लागायला भरपूर रांग होती. आम्ही एअरपोर्टच्या भरपूर बाहेर होतो सगळेजण, कडाक्याची थंडी. पण आपण आता मायदेशी जाणार याच भावनेने आमची ती थंडीच कुठेतरी पळून गेली. कोणालाच थंडी वाजेना, काही नाही. मग असं करत 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 नंबर जसा येईल तसं तसं आम्ही आतमध्ये प्रवेश केला. आणि मग काय नाही, पंचे होते, काय जे काय होतं त्याने ते आम्ही खाली घातलं आणि त्याच्यावरती मुलांना झोपायला सांगितलं की बाबा आता इथे आम्ही बसून होतो. मग असं करत आमचा नंबर लागला 27 ऑक्टोबर. तो दिवस होता आणि तेव्हा नुकताच दसरा होऊन सीमोल्लंघन झालेलं होतं. आणि आम्ही ते विमानामध्ये प्रवेश केला आणि रात्री 1 वाजता इथे मुंबईच्या विमानतळावरती आमची फ्लाईट लँड झाली. काय पुण्य मी केले, काय पुण्य मी केले, न कळे अवधूत भेटला, अवधूत भेटला. काय पुण्य मी केले, काय पुण्य मी केले, न कळे अवधूत भेटला, अवधूत भेटला. संशयाची राख करुनी, संशयाची राख करुनी मजसी मिळाला, अवधूत भेटला, अवधूत भेटला. काय पुण्य मी केले, काय पुण्य मी केले, न कळे अवधूत भेटला, अवधूत भेटला. जीव शिवाची भ्रांती गेली, जीव शिवाची भ्रांती गेली, द्वैत भाव आटला, द्वैत भाव आटला. कर्मा कर्म विधी निषेध, कर्मा कर्म विधी निषेध, शास्त्रवाद बुडला, अवधूत भेटला, अवधूत भेटला. काय पुण्य मी केले, काय पुण्य मी केले, न कळे अवधूत भेटला, अवधूत भेटला. हातो हाती दिधली शांती, हातो हाती दिधली शांती, भिन्न भाव गेला, भिन्न भाव गेला. अद्वैताची पहाट फुटली, अद्वैताची पहाट फुटली, छिद्रवी उदेला, अवधूत भेटला, अवधूत भेटला. काय पुण्य मी केले, काय पुण्य मी केले, न कळे अवधूत भेटला, अवधूत भेटला. निज प्रेमाची जात ही खुळी, निज प्रेमाची जात ही खुळी, दत्त भजनी रंगला, दत्त भजनी रंगला. आत्मस्वरूपी जडली प्रीती, आत्मस्वरूपी जडली प्रीती, गाता गुरुलीला, अवधूत भेटला, अवधूत भेटला. काय पुण्य मी केले, काय पुण्य मी केले, न कळे अवधूत भेटला, अवधूत भेटला.